आणि बातमी येते राष्ट्रवादीतून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसह शरद पवार गटाच्या आमदारांना हायकोर्टानं नोटीस जारी केलेली आहे। विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हायकोर्टात गेलाय। शरद पवार गटाच्या 10 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे आणि या प्रकरणात हायकोर्टाकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे। या प्रकरणात 14 मार्च पर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे। अजित पवार गटाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती। महत्त्वाची बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून येते। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसह शरद पवार गटाच्या आमदारांना हायकोर्टानं नोटीस जारी केलेली आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। कृष्णात, काय नेमकं या नोटीसीमध्ये म्हटलेलं आहे आणि कशा प्रकारची ही नोटीस आहे? अनुपमा, काही दिवसापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणामध्ये अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। दोन्ही गटातल्या आमदारांना पात्र ठरवलं होतं, कुठल्याच गटातल्या आमदारांना अपात्र ठरवलं नव्हतं आणि राष्ट्रवादीचं चिन्ह आणि राष्ट्रवादीचा पक्ष हा अजित पवार गटाचा असल्याचं सांगितलं गेलं होतं आणि त्यामुळं शरद पवार गटातल्या 10 आमदारांना अपात्र का केलं गेलं नाही अशा प्रकारचा मुद्दा उचलत राष्ट्रवादी काँग्रेस जे अजित पवार गट आहे त्यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात। आणि त्याच दृष्टिकोनातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह शरद पवार गटात असलेले 10 आमदार यांना आता हायकोर्टानं नोटीस बजावलेली आहे आणि आपलं म्हणणं सादर करण्यास सांगितलेलं आहे। पुढील सुनावणी 14 मार्च रोजी होणार आहे। मुकुल रोहतगी यांनी अजित पवार गटाची बाजू या ठिकाणी मांडलेली आहे। गिरीश कुलकर्णी यांच्या न्यायालयासमोर ही बाजू मांडण्यात आली आणि यावेळी निकाल देताना सर्व जे संबंधित आहेत म्हणजे विधानसभा अध्यक्षांसह जे 10 आमदार शरद पवार गटाचे आहेत त्यांना आपलं म्हणणं लवकरात लवकर मांडण्यास हायकोर्टानं सांगितलेलं आहे। त्यामुळं जे आतापर्यंत विधानसभा अध्यक्षांकडे चालू असलेलं जी सुनावणी होती, जे निकाल अपेक्षित होता तो आता परत हायकोर्टामध्ये दाखल झालेला आहे आणि हायकोर्टात देखील शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र करावं अशा प्रकारची एक मागणी घेऊन अजित पवार गट आलेला आहे। ठीक, कृष्णात धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।